बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय आहे आणि नक्की सध्या काय वातावरण आहे, काय समस्या आहे आपली? माझं नाव शिवाजी श्रीहरी बोर, भोरवाडीचा ग्रामस्थ आहे, हिवरे बुद्रुक. आणि त्या ठिकाणी भोरवाडी या ठिकाणी भोरवाडी देवस्थान मंडळ भोरवाडी A1445 अधिकृत संस्था आहे. त्या अंतर्गत 6 मंदिरांचे कारभार पाहिला जातो. आणि त्या ठिकाणी साधारणतः 1998 पासून ते 2023 पर्यंत मी शेकरी म्हणून काम पाहत होतो. आणि ते काम पाहत असताना त्यामध्ये आम्ही बरेच काही विधायक कामं झाली. त्यामध्ये संस्थेची स्थापना कोणी केली, कधी झाली? ही स्थापना भोरवाडी देवस्थान मंडळाची स्थापना 1976 मध्ये झालेली आहे. आणि त्या स्थापना होण्याला कारण असं वेगळं होतं. 1976ला कुकडी धरणाचं पाणी धरलं गेलं आणि त्यामध्ये आमचं बिरोबाचं मंदिर जुनं ते पाण्यामध्ये गेलं. आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर जुनी जी मंडळी होती त्या मंडळींनी प्रयत्न केले आणि त्या मंदिराची काही रक्कम मिळेल ह्या हेतूने शासनाकडे मागणी केली. पण परिस्थिती अशी ते गायरानमध्ये असल्यामुळे त्या याची काही रक्कम मिळाली नाही आणि त्यामुळे ते प्रकरण तसंच स्थगित राहिलं. आणि त्याच वेळेला भोरवाडी देवस्थान मंडळाच्या नावाने संस्था ओपन केली. त्यावेळेला ती तिथपासनं ते काम 1976 पासून झाली. तेव्हा संस्थेवरती किती सभासद होते? त्यावेळेला 5 सभासद होते. ते संपूर्ण आता मयत झालेले आहेत. एकही त्याच्यातलं राहिलेलं नाही. त्याच्यानंतर पुढे काय करायचं थोडासा काही कालावधी असाच गेला. काय इमानदार लोक होती, काय कशा तऱ्हेने असतील ते असतील, पण 1998 पर्यंत त्या ठिकाणी कारभार चालला. आणि त्यानंतर असं ठरलं गेलं की आता जे आहे ते विश्वस्त मंडळामध्ये तर प्रथमतः ग्रामस्थांचा आग्रह असतो. मी त्यावेळेला संस्थेचा कारभार ताब्यात घेतला. त्यावेळेला ही मंडळी जी बाकीचे आमचे 9 विश्वस्त आहेत माझ्यावर काम करत होते ते काही कार्यरत नव्हते. काही वर्ष त्यावेळेला 22 मंडळी आम्ही निवडली होती गावाने आणि त्यांनी आम्ही कारभार पाहिला. 1-2-3 वर्ष 4 वर्ष कारभार पाहिला. आणि कारभार कागदपत्री 9 संचालक होते. रीतसर कागदपत्री 9 जण होते. 5 होते पूर्वी 5 होते. तुम्ही जेव्हा मंडळावर आलो तुम्ही किती साली मंडळावर आला? 5च होतो. तुम्ही मंडळावर आला तेव्हा किती होते सदस्य? 5च होतो आम्ही. 5 जण होते. आणि नंतर काही कागदपत्र किंवा इतर बाबी जमा करण्यात आमचा भरपूर वेळ गेला. संस्था अगदी कुणी मान्य करेल संस्था जाग्यावर आणायला आम्हाला 4 ते 5 वर्ष लागली. काय मग तुमचे ऑडिट रिपोर्ट असतील किंवा संस्थेचे हिशोब असतील, संस्थेचा जमा खर्च असेल, संस्थेचं काय म्हणतो आपण जे मालमत्ता किंवा हे सगळं जागेवर आणायला किंवा शासकीय जमीन चॅरिटीला ज्या तऱ्हेने पाहिजे त्या तऱ्हेने आणण्यासाठी 4 ते 5 वर्ष गेली आम्हाला. तदनंतर 2002ला मग असं ठरलं की ग्रामस्थांमधून विश्वस्त निवडायचे. त्यावेळेला 5 विश्वस्त निवडले गेले. ते 5 विश्वस्त असे निवडले गेले की मग त्यांच्याबरोबर काम करत असताना आमचा कारभार चालला, व्यवस्थित चालू राहिला. संस्था व्यवस्थित जागेवर आणत गेलो. त्याच्यानंतर 2002 नंतर परत 7ला निवडणूक झाली. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की चला बुवा आता 5च पाहतात त्याच्यापेक्षा अजून 2 वाढवूया म्हणून 7 केले. 7 केल्यानंतर तेही आम्ही व्यवस्थित कारभार पाहत गेलो. असा कारभार पाहत आम्ही 2018 पर्यंत आलो. घटनेमध्ये निवडणुकीची जी तरतूद आहे किती वर्षानंतर केलेली आहे? घटनेमध्ये अशी प्रक्रिया आहे की ह्या संस्थेची प्रत्येक 5 वर्षांनी निवडणूक ही झाली पाहिजे. ती अशी झाली पाहिजे सर्व ग्रामस्थांना बोलवायचं आणि ग्रामस्थ आल्यानंतर पहिले एक तर 7 दिवस अगोदर फलकाव लिहायचं. ग्रामस्थांना माहीत झालं पाहिजे किंवा तिचं जर आलमशिंग असेल तर आलमशिंग करायचं. आणि अशा तऱ्हेने हे करत असताना मग 2018 पर्यंत आम्ही केलं, व्यवस्थित चाललं. त्याच्यानंतर 2018 पर्यंत चाललं. तोपर्यंतही मी सेक्रेटरी होतो. तेव्हापासून आज 2018 पर्यंत ग्रामसभेमध्ये प्रस्ताव मांडून या ठिकाणी संचालक मंडळ निवडले गेले. हा सगळे लोकांच्या माध्यमातून असं म्हणजे संपूर्ण गाव हा संस्थेचा सभासद होता आणि सर्वजण एकमताने. सभासद हा प्रकारच नाही तिथे. काय ग्रामसभेमधनं निवडायचे. ओके. ग्रामसभेतनं मग ग्रामस्थ जे सांगतील तेच विश्वस्त. पण ते काय काही कारण असो आहे तेच राहिले. त्या कालावधीमध्ये अशी गंमत झाली की 2011 मध्ये
एक बोरवडची एक व्यक्ती ह्या संस्थेवर भ्रष्टाचार, मनमानी कारभार या संदर्भात केस दाखल केली माननीय धर्मादायुक्त पुणे येथे. आणि मनमानी खरंच कारभार होता? हो, असायच पाहिजे. मनमानी पद्धतीने कारभार केला जात होता. पुरावेत आपल्याकडं. तुम्ही देखील संचालक मंडळात होतात त्यावेळेस. मग हे तुम्ही संचालक काही मंडळात गोष्टी होतात तर ना- मनमानी कारभार कोण करत होतं? काही गोष्टी अशा आहेत की माणसाच्या दबावाखाली काही गोष्टी कराव्या लागतात. माणूस म्हणतो चांगलं जर होत असेल किंवा हे होत असेल थोडंसं सहकार्य करून मी फसलोय मुळात. काय वाटलं होतं चांगलं होईलच, पण ते नंतर माझ्या निदर्शनास आलं. मग हे काही चांगलं होण्यासारखं नाही आणि काही कायद्याच्या दृष्टीने कामं चाललेली नाहीत. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, हा बदलही काय होत नव्हता. ह्या मंडळी म्हणजे मी त्यांच्या सामील आहे. तिथं आम्हाला एक व्यक्ती अशी होती, तुम्ही चला रे असं, तुम्ही चला रे असं, काही करा, मी तुम्ही बसलेलो आहे, मी नवरायला तयार आहे. अशी व्यक्ती आजही त्यांच्याकडे आहे. आणि परिस्थिती अशी आहे की गंमत अशी आहे की जी आर्थिक बाब आहे 2011 ज्याने केस लावली तो कमकुवत आणि वैयक्तिक खर्च करावा लागायचा. आणि आम्हाला काय होतं, आम्ही घटनेच्या नियमानुसार संस्थेतून खर्च करत होते. आज मी ज्या वेळेला सांगतोय तो पण कमीत कमी संस्था आज 6 ते 7 लाखाला कमीत कमी त्याच्यामध्ये बुडीत आहे. कोणत्या खर्चाच्या बाबतीत अनाठाई खर्च आहे काय. आणि वेळोवेळी मी त्यांना कल्पना देत गेलो, कुठेतरी थांबा, असं काही घडलंच नाही. त्याच्यानंतर त्या काळात जमा खर्च असतील, या सगळ्या गोष्टी असतील, बँकेमध्ये अकाउंट असेल, या सगळ्या गोष्टी रीतसर कायदेशीर पद्धतीने सुरू होत्या. माझ्या माहितीप्रमाणे मी सेक्रेटरी असताना माझं स्वतःचं मन मला ग्वाही देते की तोपर्यंत जमा खर्च म्हणजे रोजमेर आणि क्लिअर असायचा. 2018 पर्यंत पूर्ण गावालाही कबूल करावं लागेल याबाबत. पण 2011ला केस करण्यात आली तुम्ही म्हणताय. हो, पण त्यांना काय निदर्शन चाललं त्यांनी केलेलं आहे काय. ते कधी असं ओपन झालेलं नाही, फक्त तारखा पडत गेल्या. आज 2025 उजाडलेला आहे, आज 14 वर्ष झाली, त्या केसचा आजही निकाल लागलेला नाही. असं घडत असताना हा संस्थेला जो इन्कम आहे, हा इन्कम कुठून होत होता? या संस्थेला जो इन्कम आहे, एक तर संस्थेच्या 4 जमिनी आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्या जमिनी आम्ही संस्थे खंड रूपाने ग्रामस्थांना देतो. त्या प्रत्येक वर्षाला ते खंड आम्हाला किती जमीन जमा होतं. जमिनी साधारणतः 4-4.5 एकर आहे काय. आणि यांचा खंड जो येतो, आता बागायती क्षेत्र असल्यामुळे खंड भरपेट येतात काय. आणि एक तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे, त्या देवस्थानावर इतकी खडतर लोकांची भावना आहे, फार पाहिजे तसं तुम्हाला तिथं सहकार्य मिळतं. कुठलीही बाब निघू द्या, कुठलाही, मग तो विरोधक असेल किंवा हे असेल, तो कधी कमी पडत नाही. चला देवाचं काम आहे, पैसे द्यायचेच. तुमच्या खांद्याला खांदा लावून गरिबांनी सुद्धा तेवढेच पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यातून येऊ. आणि ही बिरदेव एवढी श्रद्धा आहे लोकांची. आमच्या 4 गावामध्ये इतक्या भाविक लोक त्याला आहेत, विचारता सोय नाही. लोकवर्गणी. वार्षिक उत्पन्न किती आहे देवस्थानचं? वार्षिक उत्पन्न साधारणतः 2-2.5 लाख आहे. जमिनीच्या ह्याच्यात ना. नाही, सगळं एकूण उत्पन्न किती? एकूण तसं मग 6-7 लाखापर्यंत जातं. व्यवहार सगळा व्यवस्थित सुरू होता, बँकेत अकाउंट होते, होते सगळं काही त्या बँकेच्या अकाउंटच्या बाबतीत मला आता एक सांगायचे, कारण माझ्याजवळ जे सहकारी होते त्या सहकार्यांना मी वेळोवेळी सांगत होतो, हा अकाउंट ओपन केला, हा चुकीचा केलेला आहे. एक तर घटना काय सांगते, अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सचिव कंबाईन पाहिजे. मला तर थोडी अशी म्हणजे आता बोलू नये, पण अशी शंका वाटते की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काय करू दे कोणाला कळालंच नाही. माझ्याबरोबर जे विश्वस्त होते फार त्यांना विश्वास, आणि त्यांना सुद्धा कबूल करतील की तुम्ही दोघे जे करतात ना त्या आम्हाला काही कळतच नाही, पण फक्त आमच्या शब्दा खातर ही मंडळी सगळ्या आतपर्यंत आलेली आहे. सांगते तुम्ही संचालक होते, अध्यक्ष उपाध्यक्ष काय करत होते तुम्हाला माहित नव्हतं. तुम्ही सगळ्या संचालक मंडळींनी एकत्र येऊन त्यांना दोघांना जाब नाही विचारलं कधी? कित्येक वेळाला विचारलेले आहेत, पण ते आपल्या अगदी गोडीत बोलायचं, मोठं येणे सांगायचं, मग सारव करायची की आले सगळे जागेवर. पण याचा उद्रेक होताना गंमत अशी झाली, सगळे आम्ही 9 जणांनी ठरवलं
की आता हे काही खरं नाही, आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून 31/12/2023 आमचं कार्यकाल संपला आणि त्यावेळेला तो संपलेला असताना मग असं ठरलं गेलं आमच्या जुन्या विश्वस्त बॉडीमध्ये जे 9 जण होते, जे 9 जण होते त्यांनी, की आपण कुणी आता थांबायचं नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल किंवा बाकीचे जे विश्वस्त असतील, तुमच्या सर्वांचा हा एक वाक्यता झाली, याच्यावर एक वाक्यता झाली, शपथविधी झालाय. आणि याला मेन हे त्यांना कधी विचारा. जय हिंद पॅलेसला आम्ही बसलो. त्यांना कोणाला? आमच्या विश्वास माझ्या ज्या संगती बॉडीला होते ते कोण 9 जण कोण होते? आता त्याच्यात पहा, अध्यक्ष रामदास विठ्ठल भोर, उपाध्यक्ष सयाजी लक्ष्मण भोर, त्याच्यानंतर सेक्रेटरी शिवाजी श्रेयस भोर, त्याच्यानंतर शरद गुरुराम भोर विश्वस्त, लक्ष्मण विष्णुवाळ विश्वस्त, रामचंद्र गजानन कुतर विश्वस्त, त्याच्यानंतर सुधीर गणपतवर विश्वस्त, अजून कोण राहिले, अशा तऱ्हेने ही मंडळी आम्ही कामकाज पाहिलं काय. पण कालांतराने असं मनाला वाटलं, अच्छा याच्यामध्ये एक सांगायचं राहील, काही दिवसापूर्वी माझं काही कारण हे नसताना, चुकी नसताना, एका व्यक्तीने मला ग्राम मीटिंगमध्ये यात्रेच्या दिवशी लाथाउक्याने मारलेले. नाही, पण मारहाण करण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना? हो, की मी फक्त प्रोसिडिंग लिहिलं आणि अध्यक्ष म्हणून एकाचं नाव टाकलं. ते नाव टाकलंच कसं काय ह्या विषयावर झालेलं आहे काय. पण सभेला कोणीतरी अध्यक्ष पाहिजे हे माझं म्हणणं आहे, म्हणून तुझं नाव घेतलं बाबा. तुला त्याच्यामध्ये काय फरक पडतो? त्यामुळे त्याने उठला, काय कोणाचा विचार केला नाही. कोणी मारहाण केली तुम्हाला? आता सध्या जे विद्यमान सरपंच आहेत, महेश बबन भोर, महेंद्र बबन, या विश्वासाने मग ठीक आहे केली. मी त्याला पोलीस स्टेशन पर्यंत गेलो, सगळं झालं. पण तिथं गेल्यानंतर मोठ्या मनाने विचार केला. माझ्या मागे जे विश्वस्त आहेत ते म्हटले लावून धरू म्हटलं. पण उद्या जर कोर्ट कचेरी झाली तर हा 2011 जो हे करतोय तशी माझी परिस्थिती होणार. आर्थिक बाबीला मला कोणी सहकार्य करणार नाही, मला नक्की त्यावेळेला आठवलं. दुसऱ्या दिवशी परत ग्रामसभा घेतली, त्या मुलाला सुनावलं, त्या मुलाने ग्रामसभेत माझी माफी मागितली. आपण मोठ्या मनाने त्याला माफ केलं. तो विषय तिथं ड्रॉप झाला काय. म्हणून नंतर आत्ता 31/12/2023 त्याच्या अगोदर आमचं ठरलं गेलं, जय हिंद पॅलेसला ठरलं कोणीही विश्वस्त म्हणून थांबायचं नाही, सगळे नवीन द्यायचे. आणि एक ठरले, जे नवीन येतील त्यांना पूर्ण सहकार्य आपलं द्यायचं, त्यांना कुठे आपण उघडं पाडायचं नाही, पदावर न राहता बाहेरून त्यांना पाठिंबा द्यायचा. हे आपलं म्हणत सगळ्यांचं ठरलं गेलं. पण त्याच्यानंतर 31/12 मीटिंग झाली, त्याच्यामध्ये 9 नावं निवडली गेली काय. ती 9 नावं निवडली, त्याचं हे प्रोसिडिंग आहे. फायनलला ही 9 नावं नियुक्त केलीत. हे ग्रामसभेमध्ये ठरलं गेलं, पूर्ण ग्रामसभेत ठरलं गेलं. हे सर्व ग्रामस्थांचा सर्वानुमते मंजूर. हा झालेला ठराव आहे, हा माझा साक्षर आहे. त्यावेळेला मी स्वतः सेक्रेटरी होतो, कार्यरत होतो, तेव्हा माझा राजीनामा गेले नव्हता. सेक्रेटरी म्हणून तुम्ही सगळे प्रोसिडिंग लिहित होतात? हो, मी स्वतः लिहित होतो. हे माझ्या हातात प्रोसिडिंग. हे तुम्ही प्रोसिडिंग लिहिले? हो, लिहिलेले. सभा कधी झाली ग्रामसभा? 31/12/2023 ग्रामसभेला किती ग्रामस्थ उपस्थित होते? ग्रामसभेला साधारणतः 65-70 लोक होते. त्याची मग आता ही जे 65-70 यादी, आता हे जे 65-70 ग्रामस्थ उपस्थित होते, या सर्वानुमते सर्वांच्या मते ही 5 नावं ठरली गेली. ही 9 नावं निवडली गेली. हा, ही 9 नावं निवडली गेली. आता आपण मी दाखवली ती काय. त्याच्यामध्ये जुन्याने कोणी थांबायचं नाही असं ठरलेलं होतं. मग सगळ्यांनी मटेरियल ठरले, ते 9 नावं द्यायची. फायनल झालं होतं. प्रोसिडिंग येत होते. त्याच्यानंतर मग मला हे सांगा, कालांतराने काही मंडळींचं का मन फिरली गेली हेही मला समजलं नाही. काय झालं,
की मग सत्तेची लालसा आहे की त्याच्या मग आणखीन काही गौड मागाले काय, हे मला काही कळायला मार्गच नाही. कालांतराने यांनी गुपचूप मिटिंगा घेतल्या. यांनी म्हणजे तुमच्यामध्ये जे माझ्यातले जे विश्वासात संगती होते, जे 9 जण होते जुने, हा, त्याच्यातले आम्ही त्याच्यात सहमत नव्हतो. तुमच्यातलेच जे 9 जण होते त्याच्यातले ज्यांनी जयहिंदला ठरवलं की आपण थांबायचं नाही, हो. नंतर त्यांनीच गुप्त बैठका घेतल्या आणि तिथं काय केलं, मग असे बाकीचे काय जमा केले, पण त्यावेळेला त्याला कुठलाही आधार नव्हता. ज्यावेळेस ते ठरले गेले त्यावेळेला आधार नव्हता. मग त्यांनी काय केलं, जे नवीन 9 घेतले होते त्याच्यातले 4 बाद केले आणि यांनी नावं दिले. बरं, नावं दिली, ठीक आहे, दिली. त्यावेळेला सयाजी लक्ष्मण भोर ही व्यक्ती स्पष्ट त्या माणसाला म्हटली, तू माझं नाव कसं काय घेतलं, बरोबर. त्याच्यानंतर रामचंद्र गजानन कुतळ एक तर ग्रामसभेला हजर नसेल तर त्याची सही, ते म्हणतात ते आहे तर त्याची सही दाखवावी. हा रामचंद्र गजानन कुतळ 2 ते 3 वर्षापासून कधी ग्रामचं सभा सोडून द्या, विश्वास सभेला कधी हजर नसू, कारण मला त्याचा प्रॉब्लेम माहिती. त्याचा व्यक्ती उपस्थितच नव्हती, त्या व्यक्तीला नवीन जी त्यांनी बॉडी दाखवली, त्याच्यात तो घेतलेला आहे उपस्थित नसताना सुद्धा. ज्या वेळेला जी समजा घेतला असं गृहीत धरा, पण ती व्यक्ती कुठं होती बुवा, तिथेही सही नाही, तो व्यक्ती घरी झोपलेला होता, हे सगळ्यांना माहिती. तुम्ही जी बॉडी बनवली होती 9 जणांची, त्यातले किती जण घेतली गेली आणि किती वगळली गेली आणि नवीन किती घेतली गेली? नवीन मध्ये 4 घेतली गेली, म्हणजे जुन्यांमधली रामदास विठ्ठल बोर, सयाजी लक्ष्मण बोर, संजय शिवराम चासकर, रामचंद्र गजानन कुतळ, 4 घेतली. ज्यांनी जयहिंद इथे मीटिंगमध्ये आम्हाला पदावर राहायचं नाही, आपण सगळ्यांनी राजीनामे देऊ असं म्हटलं होतं, तेच पुन्हा नवीन बॉडीमध्ये सहभागी झाले, सुरू झाले. मग याच्या मागचा हेतू काय, म्हणजे गावची जी प्रथा होती, परंपरा होती किंवा घटना होती किंवा ग्रामसभा घेऊन या ठिकाणी सर्वांच्या मते सदस्य निवडले जावेत, या ठिकाणी परस्पर खाजगी बैठका घेऊन हे 9 जणांची बॉडी बनवली गेली. हो, मग माझं असं त्यांना आव्हान आहे, जर तुम्ही जी तुमच्या सहीची बॉडी बनवली गेली, मग ती कधी बनवली गेली, त्याचं प्रोसिडिंग आहे का, आणि त्याचं जर प्रोसिडिंग असेल त्याच्यावरच्या ग्रामस्थांच्या सह्या आहेत का, आणि ते प्रोसिडिंग तुम्ही सादर का केलं नाही, 31/12चं प्रोसिडिंग तुम्ही सादर करताय, हे माझ्याकडे त्याचे पुरावे, हे सादर करतायत. त्यामध्ये हे शेवटचे कलम आहेत, ही कलम आहेत. इथून पुढे मागचं जे प्रोसिडिंग आहे ते माझ्या याचं आहे, आणि इथून पुढचं सगळं त्यांनी बदल केलाय आणि त्यांची नावं घुसळली, हे मला पटत नाहीत. म्हणजे जे ग्रामसभेत ठरलं होतं त्या प्रोसिडिंग मध्ये परस्पर हा बदल या ठिकाणी बदल केलेला आहे. जे गावाला विश्वासात न घेता गावाला अंधारात ठेवून हा सगळा प्रकार केला गेलाय. हो, ग्रामस्थांना जर त्यांनी विश्वासात घेतला तर त्यांनी ग्रामस्थांचा सह्या दाखवा, त्यावेळच्या 4 महिन्यानंतरच्या त्यावेळेचं प्रोसिडिंग दाखव. ही सभा कधी घेतली, खाजगी बैठक त्यांची किती, नाही सांगता येत. 4 महिन्यानंतर नक्की सांगतो, तारीख नक्की सांगता येणार नाही. मग आता ही जी 9 जणांची बॉडी त्यांनी बनवली, ही रीतसर धर्मादाय आयुक्तांकडे त्यांनी नोंदवलेली आहे? नाही नोंदवलेली, खोटं सादर केलेले त्यांनी, चॅरिटीला खोटं बनवले, साहेबांना त्यांनी अगदी फसवलेले उघड, आणि ग्रामस्थांना ते त्याच्यापेक्षा जादा खोटं बनवले. मला तर वाटत नाही योग्य नाही करता येते. काय असं ना, खरं करा, का तुम्ही असं खोटं लिहिलं. बरं, त्याच्या पुढचं सांगतो, माझं प्रोसिडिंग पहा, माझा हस्ताक्षर पहा, आणि हे हस्ताक्षर पहा, हे माझं आहे का कोणी सांगेल? बोरवडीतलं लहान पोरग सांगेल की शिवाजी भोरचा अक्षर आहे. म्हणजे ही ग्रामसभेच्या परस्पर कागदपत्रांची केलेली आदला बदल आहे. हो. मग या संदर्भामध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर तुम्ही काय पाठपुरावा केलाय, कोणाला भेटलेत आणि सध्या तुमची मागणी काय आहे?
आता या संदर्भात असे मी स्वतः इतके अगदी निर्भयपणे सांगू शकतो, मी कोणालाही भेटलेलो नाही. माझ्यात हिंमत आहे. गाव बैठक बसवावी त्यांनी, गावात मलाही बोलावं, त्यांनी सगळ्यांनी यावं आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जावं, असं माझी स्वतःची खातं हे म्हणणं आहे. काय बाबा तुम्ही हे सगळं करताय, गाव तुमच्या बरोबर आहे? नक्कीच. त्याशिवाय ग्रामस्थांनी मला या शाळा दिलं. माझ्या जे चॅरिटीला मी सादर केले त्याच्यामध्ये ह्या ग्रामस्थांच्या शाळा. इथपासून झालं. काय नक्की धर्मादाय आयुक्तांकडे काय विनंती केलेली आहे नक्की तुम्ही? धर्मादाय आयुक्तांना माझं एकच विनंती आहे, 31/12/2023 शिवाजी बोरनं लिहिलेलं प्रोसिडिंग ते त्यांनी मंजूर करावं. शिवाजी भोर म्हणजे ग्रामसभेमध्ये सगळ्या ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी सर्वानुमते ठरवण्यात आले. ठरवलेलं जे प्रोसिडिंग आहे ते फक्त चॅरिटीने म्हणजे मान्य धर्मादाय आयुक्तांनी मान्य करावं, एवढीच एक माझी मागणी आहे. बाकीची सगळी बोगसगिरी आहे असं उघड दिसतंय. भोंगळ कारभार. बरोबर. आता बाकीचे काय प्रश्न, आता सगळंच मी त्या ओपन करायचं. त्यामुळे काय आलं, मागच्या एका सभेमध्ये माझ्यावर काय म्हणलं रोग धरला गेला काय, पण काही माझ्या माहितीप्रमाणे ग्रामस्थांनी त्याच्यात सामील व्हावं. आणि नक्कीच सांगतो 70-80% ग्रामस्थ नक्कीच माझ्या मागे असणार आहेत असं मला वाटतंय. सध्या 2023 तुम्ही सर्वांनी राजीनामा दिला, 9 जणांची ही बॉडी सादर केली गेलेली आहे, याला अजून मंजुरी मिळालेली नाही. मग आता सध्या या देवस्थानचं काम कशा पद्धतीने सुरू आहे किंवा अजून मग जर मंजुरी नाही तर प्रशासक का नेमला गेलेला नाहीये या संपूर्ण याच्यामध्ये? आता ही जबाबदारी अध्यक्षाची आहे. त्याचं कारण सांगतो. त्यालाही ज्ञान आहे. विधानसभेत 288 आहेत, 135 आपोआप बाजूला बसले, त्यांना काय अधिकार नाही. आज आमची बॉडी 9ची आहे. 5 जणांचे तुम्ही राजीनामे घेतलेत, 4घांना अधिकार पोहोचत नाही. एक तण झोपलेला त्याला तुम्ही घेतलाय, म्हणजे राहिले तुम्ही 3 म्हणजे तुम्हाला खरंच अधिकार पोहोचत नाही संस्था चालवण्याचं. मग संस्था चालवणं जर असा कारभार चाललेला आहे, यांनी तिकडे चॅरिटी धर्मादाय आयुक्तांना कळवायला पाहिजे होतं. हे माझं म्हणणं आहे. कळवायला पाहिजे होतं. केशव काहीतरी पर्याय काढा, नाही तर आमच्यातलं कोणतरी नेमा त्याच्यात. एक वेळ असाच प्रसंग आलेला होता, त्यावेळेला त्यांनी निरीक्षक नेमला. त्या निरीक्षकाने सगळा कारभार माझ्या हस्ते केलेला आहे, हे अभिमानाने सांगेल. कालांतराने परत आमच्यावर सारखंच झालं. ते परत दप्तर आमच्या ताब्यात दिलं, नाहीतर सगळ्या बँका या असेल ते सगळे ब्लॉक केले होते. काय आता याच्यात परिस्थिती झाली. मी आता चॅरिटी जर लढतोय, आता मला हा वैयक्तिक खर्च करायचा आहे. त्यांची घटना त्यांना सांगितली ना, खर्च किती करा उधळा, कारण लोक तुम्हाला देतात आणि तुम्ही त्याचं कसाही रिन्यू करा, कोण तुम्हाला विचारा मोकळे नाही. कारण 2-2, 3-3 वर्ष तुम्ही गावाला हिशोबच दाखवत नाही. ज्या वेळेला 2023-24 मी मुक्त झालो, पण त्यावेळेला गावाला माझा शब्द होता की 15 दिवसात तुम्हाला हिशोब दिला जाईल. मी त्यावेळेला हिशोब दिलेत. अध्यक्षांना सांगितलं हे याचं हे कर आणि पुढं समाजाला दाखव. अध्यक्ष उत्तर काय देतोय, आता सेक्रेटरीच नाही. सेक्रेटरी नाही असं तू म्हणतोयस काय? मग सेक्रेटरी मग संस्था चालली कशी? जर सेक्रेटरी नाही म्हणतो, तुम्ही ऑडिट रिपोर्ट 24-25 केलाय, तिथं सेक्रेटरी कोण आहे? तिथं सेक्रेटरी सापडला आणि हिशोब द्यायला सेक्रेटरी सापडत नाही तुम्हाला? हे माझं मत आहे. त्यांनी त्याची उत्तरं द्यावी. मग माझं तर मत आहे शेवटचं फायनल एकच म्हणणं, अजूनही सामोपचाराने आपण तयार आहोत. 31/12/2023 जी नावं तयार दिलेली आहेत ग्रामस्थां माध्यमातून, तीच नावं नियुक्त करावीत. यांनी गप्प बसावं असं मला वाटतं आणि यांचा मनाचा मोठेपणा होईल.
अजूनही सांगतोय, अजून त्यांचा मनाचा मोठेपणा होईल. कारण काय, यांना जर यांची एकही गरज सोडायची नसेल, एकही गरज जर सोडायची नसेल तर हे जे 9 जणांची बॉडी आहे त्यात आता 5 नवीन आहेत, 4 जुने आहेत. या 4 जुन्यांनी तुमच्या सोबत शपथ घेतली होती, आपण हो, मागं शपथ हटायचं. घेतली. यांना पदाचा हव्यास सुटत नाही, सुटतच नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे रिअल सांगतो, याच्यामध्ये तिघांना पदाचा हव्यास नाही, एकच जाणून म्हणून एकाच व्यक्तीला पदाचा हव्यास आहे. त्यामुळे त्यांनी हे बळीचे वक्रे केले तिघेच. आणि त्यामुळे गावचा जो या 6 देवस्थानचा जो कारभार आहे, हा कारभार सध्या अनागोंदीच म्हणायचं सुरू आहे. आज एक म्हणजे सांगतो, कुठलाही देवाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यामध्ये गाव विरोधी असो नाही तर तो त्याच्यात असो, हिरिरीने भाग घेत असतोय. हे काही कमी मागं पडत नाही, कधीच कमी पडत नाही. आज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, कार्तिक महिन्यामध्ये आमचा मोठा सप्ताह बसणार आहे. काय त्यांचा समज झाला असेल, काय लोक आपल्याला विरोध करतील. आता तुम्हाला माझं चॅलेंज आहे, अरे चांगल्या कार्याला कधीच कोणी विरोध येणार नाही. आमच्यातलं गावातला कोणीच तुम्हाला विरोध येणार नाही. पण व्यवस्थित मार्गे करा, सरळ मार्गे करा. आणि त्याही बॉडीला माझं आव्हान नाही, तुम्ही जर करीत असाल देवस्थान घ्या संगतीला, पण देवस्थाननी जे आतापर्यंत केले ना, त्यांचा आतापर्यंत तो कारभार पाहून त्यांना जवळ करा. बाबा, हा जी संस्था आहे या धार्मिक आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केल्या जातात. ओके. मग आज रोजी तुमची ही जी संस्था आहे, ही संस्था सुरळीत चालावी म्हणून जे काही लोकप्रतिनिधी असतील, आजी माजी, यांच्याकडे तुम्ही गेला होतात, हा प्रश्न त्यांच्यापर्यंत गेलाय, पोहोचवलाय, काय मार्ग काढण्याचा प्रयत्न झालाय? मी मनाशी एक निर्धार केलाय, कोणी मध्यस्थी घातलं, काही केलं किंवा यदा का देत. आता थोडंसं एक उदाहरण देतो. ही केस आहे, ती समजा माझ्या विरोधात येणार आहे. का जाणार आहे? मी कमकुवत पडणार आहे. यदा कदाचित हे नक्की पैशाचा जोर करून तेच येतील. आता माझा आरोप आहे त्यांच्यावर शुद्ध. त्यामुळं न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही तुमचा? न्यायव्यवस्थेवर नक्कीच विश्वास आहे, पण न्यायव्यवस्था अशा वेगळ्या चालत असेल तर, कारण आम्ही एखादं काही करू शकतोय, आम्ही एवढे हुशार फार आहेत. मला त्याचा अनुभव आहे म्हणून सांगतो. म्हणून जरी झालं तरी मी तालुक्याचा प्रतिनिधी कोणी असेल किंवा प्रतिष्ठित गावातला कोणी असेल, यांच्याकडं कोणाकडे मी गेलेलो नाही जायचं. अरे माझी सत्य बाजू आहे, मी सत्य होणार. आणि न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे आणि तुम्हाला न्याय मिळेल? हो, न्याय मिळेल ना. पण एक तो न्याय लगेच मिळणार नाही. ज्या तऱ्हेने 2011 जी केस चालली, आज 25 वर्ष ओढले. आता हे सुद्धा शेड्यूल होणार, नावं यायला 10 वर्ष लागणार. कारण तारखा पुढे पडणार, तोपर्यंत यांचं साधात आहे. जाऊ दे मुद्द्या लांबतं तर बरं लांबते, आम्ही करतोच आहे. त्यासाठी प्रशासक नेमण्याची मागणी कराल तुम्ही? मला तर नक्की वाटतं, काय हरकत नाही. माझं तर मत असं आहे, प्रशासक नेमण्यापेक्षा यांनी सामुपचाराने बसावं. जी नवीन आपण नावं दिलीत म्हणजे ग्रामस्थांमधून, ती त्यांनी बॉडी नियुक्त करावी. काय आणि परत सगळ्यांनी एकमेकांनी मी त्यांच्याशी आदर्श ये की त्या माझ्या दुश्मन अशातलाही भाग नाही. सगळ्यांनी गोळ्या मिळून गावचा कारभार करावा ही माझी अपेक्षा आहे. जर तिढा निर्माण होत असेल, अशा गोष्टी घडत असेल, तर या ज्या काही सहकारी संस्था आहेत यांची निवडणूक लावण्याचे देखील प्रावधान आहे. पुढे जाऊन या संदर्भामध्ये निवडणुकींसाठी सुद्धा तुम्ही तयार आहात, जर असं जर काही घडलं तर? हो, नक्कीच निवडणूक लावली ना, आम्ही तयार आहोत. बरं, आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्या गावामध्ये अजूनही हाणामारी किंवा दांडगाईशाही कधीच घडलेली नाही. यात्रेमध्ये नाही आणि कुठल्या कार्यक्रमामध्ये नाही. मग माझा त्यांच्यावर असा आरोप आहे, काय रे बाबा, ह्या वर्षी यात्रा तुम्ही साजरी केली, काय गरज होती 2-2, 3-3 वेळा पोलीस स्टाफ आणायची? म्हणजे तुम्हाला भीती वाटते. आणि असं होणार नाही, आज माझं चॅलेंज आहे. कशासाठी हे करता? तुमच्या अखत्यारीतले कीर्तनकार आणता, नाही ते बोलायला होतं होय, त्यांना बोलवते धनी आहे माझा तुझा आरोप आहे.
का गावाला माहित नाही का ते देवस्थान कसे खडतरे होत्याचं नव्हतं करते, मलाही कळते. मी जर वाईट बघा ना त्याने माझं लगेच वाटोळं करावं, इतकी माझी तयारी. आणि जर कधी ग्रामसभेत बसले ना पहिला त्या भक्ताला सांगणारे देरोबाचा भांडारमध्ये ठेव काय, आणि त्या ठिकाणी त्यांनी भांडार उचलावं मी उचलावं, इतकी माझी तयारी. पण यांनी जो मनस्ताप दिलाय शब्दाला जागले नाही याचं मला शल्य. ओके. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.